नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई हा प्रश्नसंच पाहत आहोत। प्रश्नसंच पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही ते कमेंट्स करून आपले रिव्हिजन करू शकता। तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। प्रश्न क्रमांक 1, राज्यपालांना कोण शपथ देते? ऑप्शन 1 राष्ट्रपती, 2 मुख्यमंत्री, 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, 4 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती। प्रश्न क्रमांक 2, मौनी विद्यापीठ हे शैक्षणिक विद्यापीठ कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन 1 राधानगरी, 2 हातकणंगले, 3 भुदरगड, 4 पन्हाळा। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भुदरगड। प्रश्न क्रमांक 3, शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन किती वर्षे झाली? ऑप्शन 1 50, 2 60, 3 75, 4 100। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 60। प्रश्न क्रमांक 4, घनसाल ही प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते? ऑप्शन 1 कोरेगाव, 2 आजरा, 3 जुन्नर, 4 जत। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आजरा। प्रश्न क्रमांक 5, आंबा हे पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आहे? ऑप्शन 1 चंद्रगड, 2 गगनबावडा, 3 शाहूवाडी, 4 शिलोर। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शाहूवाडी। प्रश्न क्रमांक 6, कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे? ऑप्शन 1 गोवा, 2 कर्नाटक, 3 1 आणि 2 दोन्ही, 4 1 आणि 2 दोन्ही नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन 1 नांदेड, 2 लातूर, 3 अहमदनगर, 4 चंद्रपूर। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लातूर। प्रश्न क्रमांक 8, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन 1 कृष्णा, 2 भीमा, 3 पूर्णा, 4 गोदावरी। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा। प्रश्न क्रमांक 9, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? ऑप्शन 1 रघुराम राजन, 2 उर्जित पटेल, 3 शक्तिकांत दास, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शक्तिकांत दास। प्रश्न क्रमांक 10, 2023च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला? ऑप्शन 1 महेंद्र गायकवाड, 2 शिवराज राक्षे, 3 विजय चौधरी, 4 नरसिंह हिली। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवराज राक्षे। प्रश्न क्रमांक 11, महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून डॅश डॅश येथे राजधानी केली? ऑप्शन 1 राधानगरी, 2 गगनबावडा, 3 पन्हाळा, 4 कागळ। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पन्हाळा। प्रश्न क्रमांक 12, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलं? ऑप्शन 1 ईश्वरचंद्र विद्यासागर, 2 वीरा शिंदे, 3 लोकमान्य टिळक, 4 महात्मा फुले। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ईश्वरचंद्र विद्यासागर। प्रश्न क्रमांक 13, राज्यसभेचे सभापती कोण असतात? ऑप्शन 1 दिल्लीचे उपराज्यपाल, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 राष्ट्रपती। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 25 जानेवारी, 2 26 नोव्हेंबर, 3 12 जानेवारी, 4 26 जानेवारी। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 जानेवारी। प्रश्न क्रमांक 15, सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? ऑप्शन 1 7वी उत्तीर्ण, 2 8वी उत्तीर्ण, 3 9वी उत्तीर्ण, 4 10वी उत्तीर्ण। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 10वी उत्तीर्ण। प्रश्न क्रमांक 16, पोलीस हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतो? ऑप्शन 1 समवर्ती सूची, 2 केंद्र सूची, 3 राज्य सूची, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्य सूची। प्रश्न क्रमांक 17, नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन 1 प्रवीण परदेशी, 2 देवेंद्र फडणवीस, 3 एकनाथ शिंदे,
4 यापैकी नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एकनाथ शिंदे. प्रश्न क्रमांक 18. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? ऑप्शन 1 अहमदाबाद, 2 मुंबई, 3 पुणे, 4 सुरत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील आरक्षण व वसतिगृहाचे जनक कोण? ऑप्शन 1 राजश्री शाहू महाराज, 2 श्रीमंत जयसिंगराव, 3 श्रीमंत आप्पासाहेब, 4 चौथे शिवाजी महाराज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 20. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 12 जानेवारी, 2 5 जून, 3 9 ऑगस्ट, 4 1 जुलै. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5 जून. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई यामधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. तर तुम्हाला यामधील किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.